काँग्रेसचे नेते नाना पटोले कार्यकर्त्यांकडनं आपलं पाद्यपूजन करून घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय. ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत. आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय. खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आपल्याच कार्यकर्त्यांना आपण काय वागणूक करतो, आपण आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजतो का, हे एकदा नाना पटोलेंनी सांगितलं पाहिजे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात हा व्हिडिओ, आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले सारखे काही माणसं, ही खरं तर विकृत मानसिकता आहे. याबद्दल नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा मी संन्यास घेतलाय, मी साधू संतांच्या भूमिकेत इथून पुढे आहे आणि मी आता राजकारण करणार नाही, हे नाना पटोलेंनी जाहीर